नमस्कार, आपण पाहता खबर 24 तास आणि खबर 24 तासच्या माध्यमातून आज अशा एका व्यक्तिमत्वाला आपण भेटतो जो ग्रामीण भागातून खऱ्या अर्थाने एक खेळाडू म्हणून आज महाराष्ट्रावर अगदी कमी काळात कमी वेळेत प्रचलित झाला आणि खऱ्या अर्थाने आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी आज सामान्य जनतेमध्ये खेळाडूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय। आपण सर्व चेहरा पाहत असाल, आपल्या सर्वांचा बहुतेक आवडीचा चेहरा असेल। आतापर्यंत आपण ज्या काही ऑनलाईन नेटवर ज्या काही क्रिकेट ग्रामीण भागातले चालतात, शहरी भागातले चालतात, त्यामध्ये सध्या तरी एक संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा इतरही जिल्हे असतील ज्यामध्ये चर्चेचा ठरलेला एक खेळाडू तो म्हणजे तुम्हा सर्वांचा जेडी हे नाव आपण कुठेतरी ऐकलं असेल। हे जेडी हे नाव एका चांगल्या क्रिकेटवीराचं आहे आणि हा क्रिकेटवीर शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गोकुळगाव या भूमीमधून जन्माला आलेला हा क्रिकेटवीर आज शहापूरचं नाव खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यभर करत आहे। आपण अलीकडेच पाहत असाल की आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल किंवा देशपातळीवरचं क्रिकेट असेल, असे अनेक खेळाडू आज खऱ्या अर्थाने आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या खेळाच्या जोरावर बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी आपलं नाव लौकिक केलेले। अशा चेहऱ्यांना संधी मिळते आणि असाच एक चेहरा आज भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे झेप घेणारा तो म्हणजे जयदीप बोंडिवले आणि हाच जयदीप बोंडिवले जेडी आज आपल्यासोबत आहे। या संपूर्ण जेडीच्या क्रिकेटच्या प्रवासापर्यंत यांचा प्रवास आता तर खऱ्या तर थांबला नाही, आता खऱ्या अर्थाने त्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे, परंतु त्या अगोदरची सुरुवात काय हे तुम्हा आम्हापर्यंत पोहोचावं यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न केलाय आणि आज प्रत्यक्ष आपण जेडीच्या निवासस्थानी जेडीशी या संदर्भात काय दिलखुलास चर्चा करतोय। जेडी, सर्वप्रथम तुझं नमस्कार आणि तुझं अभिनंदन देखील खबर 24 तासच्या वतीने आणि तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा। ह्या तुझ्या क्रिकेटच्या प्रवासासंदर्भात आपण जे काही जनतेसमोर किंवा तुझ्या चाहत्यांसमोर वास्तव आणणार आहे त्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि तो आपण सुरू करतोय। सर्वप्रथम आपण जेडीची ओळख करून घेवा, तुमचं थोडक्यात ओळख। माझं संपूर्ण नाव जयदीप गजानन बोंडिवले, माझं मूळ गाव गोकुळगाव इथलं रहिवासी आहे मी आणि सध्या 3 वर्ष झाली इकडे शहापूरमध्येच म्हणजे राहतोय। मूळ गाव गोकुळगाव, परंतु 3 वर्षापासून जयदीप हे तालुक्यावर शहापूरमध्ये राहत आहेत। जयदीपचं परिवार अगदी छोटा परिवार आहे आणि खरं तर ह्या परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रामीण भागातलं एक सामान्य कुटुंब। आपण हा प्रवास उलगडताना थोडक्यात तुम्हाला एक माहिती करून देतो। खरं तर हा जयदीपच्या प्रवासातील एक वेगळा मार्ग आहे आणि एक वेगळी अशी एक घटना घडली होती, म्हणजे काही कारणास्तव जयदीपची आई त्याला काही काळातच सोडून गेली आणि जयदीपवर खूप मोठं संकट आलं होतं आणि आज जयदीपची आई हयात नसताना जयदीप आपल्या ह्या क्षेत्रात कार्य करत आहे। आज त्याच्यासोबत त्याचे आधारस्तंभ म्हणजे वडील ते आज त्याच्यासोबत आहेत, त्याचसोबत त्याची एक आजी वडील आणि जयदीप असे 3 जण आज शहापूरमध्ये वास्तव्य करत आहेत आणि असं करत असताना शिक्षण घेत असताना जयदीप क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व करत आहे आणि त्याचा तो प्रवास सुरू आहे। जयदीप, नेमकी काय अशी घटना घडली की त्याच्याने तुझ्या आईला तुला सोडून जावं लागलं? मम्मीला म्हणजे ताप नेहमी सारखा चालू असायचा, ते आम्हाला कळलं नव्हतं तिचं काय म्हणजे काय आजार येतोय कळलं नव्हतं। किती वर्षापूर्वी ही घटना घडली? आता जवळजवळ 3 वर्ष व्हायला लागली, डिसेंबरला 3 वर्ष। साधारणतः किती वय होतं आईचं? मम्मीचं 39-40। तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे आता? आता सध्या आजी आहे, पप्पा आणि 2 छोट्या बहिणी। एक 11वीत आहे, कॉलेज करते ती कॉमर्समध्ये, आणि एक फार्मसी करते 13वीला। वडील काय करतात? पप्पा ते जॉब करते तिकडे ह्याच्यामध्ये पडलेला। आई आजारामध्ये सोडून गेली, परंतु त्या पश्चात जयदीपला 2 छोट्या बहिणी, वडील आणि आजी असा एक कुटुंबाचा परिसर आहे। ह्याच कुटुंबातला आधारस्तंभ वडील सामान्य परिस्थिती जगत असताना काही एक ठिकाणी कुठेतरी नोकरी करतात आणि त्याच्यावर संपूर्ण कुटुंब चालतं।
आणि याच्यातूनच खऱ्या अर्थाने जयदीपच्या ह्या क्रिकेटच्या प्रवासात होतो. जयदीप, क्रिकेट ही तुला आवड कधी निर्माण झाली आणि तुझी सुरुवात कधी झाली? सुरुवात म्हणजे मी 11वीला होतो तेव्हा कॉलेज म्हणजे एक शापूर प्रीमियर लीग म्हणून स्पर्धा होती शापूरला, त्याचं फर्स्ट सीझन होतं तेव्हा म्हणजे 13 आमच्या टीम जेव्हा इथे टीम होती तिथे 13ची लिस्ट त्यांनी लिहिलेली, म्हणजे होते 13 जणांचं नावं होते, ते माझं नाव नव्हतं तेव्हा. तर एक इंजिनिअरिंगचा पोरगा होता आमचा, इंजिनिअरिंग करत होता, त्याची मेमध्ये एक्झाम होती, तर त्याचं नाव काढून त्यांनी माझं नाव म्हणजे त्याच्यामध्ये जॉईन केलं लिस्टमध्ये. तर तिथनं मग त्या लिस्टमध्ये त्यांनी ऑप्शन होतं ते शापूर प्रीमियर लीगचं, त्या ऑप्शनमध्ये त्यांनी मला विकत घेतलं त्यांच्या टीममध्ये. म्हणजे सुरुवातीला चांगला दर्जेदार क्रिकेट म्हणून शापूर प्रीमियर मधून तुझी सुरुवात झाली. यापूर्वी शाळेत स्तरावर किंवा गावाकडे असताना तू कधी असं क्रिकेट खेळला का, किंवा तुला अशी कधी संधी मिळाली की तुला लहानपासूनच क्रिकेटची आवड होती किंवा तू क्रिकेट पाहत आलाय असं काही? पाहत म्हणजे छोट्यापणापासून मला आवड तर खूपच होती. आमच्या गावामध्ये शाळेचं पटांगण आहे, तिथे पोरं नेहमी खेळत असायची. मला फिल्डिंगची खूप आवड होती. मला मी बॅटिंग नाही बॉलिंग नाही भेटली तरी मला फिल्डिंग करायला भेटली तरी पण खूप पुष्कळ झालं असं व्हायचं पहिले. म्हणजे फिल्डिंगची खूपच आवड होती मला. तिथनं खेळून मग असं खेळायचं म्हणजे अंडरआर्म वगैरे जास्त. म्हणजे लहानपणापासून तू क्रिकेटमध्ये आलेला आहेस आणि तू शापूरला आला, त्यानंतर प्रीमियर लीग पासून तुझी सुरुवात झाली. पण तू कोणाची प्रेरणा घेतली का, किंवा तुला त्या क्रिकेटमध्ये जाण्यामागे कोणी असं मार्गदर्शन केलं का की बाबा जयदीप तू क्रिकेटमध्ये खेळू शकतोस? किंवा आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण नेहमी बघत असतो, टुर्नामेंट असतात, IPL असेल किंवा ज्या काही मॅचेस असतात त्यामध्ये सचिन तेंडुलकर असतील, हे सगळं दिग्गज खेळाडू आपण नेहमी पाहत असतो, गावाकडे असेल किंवा कुठे. आज एकही असा चाहता नाही, जगभरात चाहता नाही की तो क्रिकेट बघत नाही. आणि मला वाटतं क्रिकेट हा सर्वांचा आवडीचा खेळ आहे. मग याच्यातूनच काही अशी प्रेरणा मिळाली का तुला? प्रेरणा म्हणजे माझ्या इथं टीममध्ये आहेत 3-4 जण. संदीप निमसे म्हणून एक आहे, कैलास भांडे आणि मुन्ना पठाण म्हणून आणि अभिजित सावंत. त्यांनी खूप सपोर्ट केला मला खेळण्यासाठी. म्हणजे माझ्यात हे केली, रुची बनवली त्यांनी की तू जाऊ शकतो पुढे असं. खूप सपोर्ट केला त्यांनी मला. आणि म्हणजे मी प्रॅक्टिस करायचो तेव्हा ते मला सांगायचे की असं असं म्हणजे इकडे कसं पुढे जाण्यासाठी काय करायला पाहिजे तू, आणि काय कसं बॉलिंग वगैरे कसं शिकायला पाहिजे, असं त्यांनी खूप सपोर्ट केला मला. पहिली मॅच कुठं होती आणि ती कशा पद्धतीने झाली? पहिली मॅच मी आमच्या साई स्पोर्ट्स टीममधनं, आता मी शापूरमध्ये जी माझी प्रॉपर टीम आहे ती साई स्पोर्ट्स म्हणून आहे, साई स्पोर्ट्स शापूर म्हणून. तिथे मला चेरपुली इथे टुर्नामेंट होते आणि फर्स्ट टीम अगेन्स्ट हरिओम मित्रमंडळ होती, तर त्यांच्यासोबत मॅच होती आमची. आणि फर्स्ट ओव्हर मी 17 बॉलची लागलेली. म्हणजे तेव्हा खूप असं म्हणजे हे नव्हतं ना, दडपण असायचं, त्याच्यामुळे 17 बॉलची मी भरपूर वाईड वगैरे लागली. 17 बॉलची ओव्हर फर्स्ट. म्हणजे तुझ्या क्रिकेटमध्ये पहिली ओव्हर टाकायला मिळाली आणि पहिली ओव्हर ही 17 बॉलची ओव्हर होती. म्हणजे जयदीपच्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 बॉल टाकावे लागले. मग त्यामध्ये तुला एखादी विकेट वगैरे काय मिळाली का, किंवा ती ओव्हर कशा पद्धतीने झाली आणि तुला कसा रिस्पॉन्स मिळाला? रिस्पॉन्स म्हणजे तेव्हा त्यांनी फर्स्ट मॅचला उतरवलेलं त्यांनी म्हणजे माझ्या टीमवाल्यांनी, पण त्यांना माहिती होतं की नवीन आहे, त्याला नंतर शिकेल असं. त्याच्यामुळे त्यांनी काय मला म्हणजे बोलले वगैरे नाही, काय त्यांनी समजून घेतलं असं. म्हणजे जे नेहमी शाळेमध्ये होतं किंवा घरामध्ये होतं, ज्या आता आपली चुकी झाली तर मग ती समजून घेतली जाते, त्याचप्रमाणे जयदीपला देखील अनुभव आला. तू शापूरपासून सुरुवात झाली तुझी, मग अशा किती क्रिकेटच्या मॅच खेळला तू आणि मग कसं पुढचा प्रवास कसा झाला? नंतर ती फर्स्ट मॅच झाल्यानंतर शापूर प्रीमियर लीग तिथे मी चांगला परफॉर्मन्स दिला. म्हणजे मी फायनलपर्यंत टच केलेले, फायनल हारलेलो पण फायनलपर्यंत चांगला बॉलिंग परफॉर्मन्स माझा चांगला होता. मग तिथनं जरा म्हणजे माहिती झालं बॉलिंग वगैरे कशी टाकायची असं हे झालं. म्हणजे क्रिकेट बोलला की बॅटिंग असते, बॉलिंग असते, प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी बॉलिंगमध्ये करिअर असतं, कोणाचं बॅटिंगमध्ये असतं, कोणाचं फिल्डिंगमध्ये. मग नेमकी तू काय निवडला आणि तुला कशात आवड आली?
मला पहिला प्रत्येक म्हणजे आपण ग्रामीण खेळायला तर बॅटिंगचीच आवड असते जास्त, पण मी जरा बोललो मी बॉलिंगचं मला जास्त आवड होती, पहिल्यापासून आवड होती. अंडरआर्म वगैरे खेळायचो तेव्हा बॉलिंग वगैरे अंडरआर्म खेळायचो तेव्हा पण बॉलिंगची जरा जास्तच आवड असायची. मग त्याच्यामध्ये बॉलिंग इकडे म्हणजे जरा प्रॅक्टिस वगैरे करून बॉलिंगची इम्प्रूव्हमेंट पण झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने बॉलिंगमध्ये एक नवा चेहरा शहापूरमध्ये तयार झाला आणि ह्या नव्या चेहऱ्याने बॉलिंगमधून सुरुवात केली. आज हे जेडी नाव संपूर्ण राज्यभर चर्चेत आहे आणि शहापूर तालुका त्याला मर्यादित नाहीये. खरं तर शहापूरमधून सुरुवात झाली या क्रिकेटवीराची, परंतु महाराष्ट्रात पोहोचताना तुझा जो प्रवास आहे तो चांगल्या पद्धतीने गेला. किती वर्षाचा कार्यकाळ झाला आतापर्यंत? तरी पण मी 16-17ला स्टार्ट केलेलं आहे. मला 3 वर्ष व्हायला म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट खेळून मला. फर्स्ट मॅच मी एक रतनबुवा म्हणून टुर्नामेंट होते, रतनबुवा स्मृती चषक डोंबिवली इथे. तर तिथे एक भिवंडीची टीम आहे नक्ष 11 म्हणून, त्यांनी मला म्हणजे प्रमोट केलं टीममध्ये खेळण्यासाठी. तर मला त्यांनी बघितलेलं एकदा इकडे खेळताना लोकल याच्यामध्ये, तर त्यांनी मला प्रमोट केलं की तू ये खेळायला, आमच्या इथे चांगले टुर्नामेंट असते. तर मी बोललो ठीक आहे मला आहे येतं खेळायला. म्हणजे तू शहापूर मधून बाहेर पहिल्यांदा गेला तो डोंबिवली आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नक्ष 11 म्हणून टीम आहे आणि आमची फर्स्ट मॅच पण पूर्ण महाराष्ट्राची एक नंबर 1 टीम डिंगाव म्हणून प्रतीक 11 पुणे म्हणून आहे, त्यांच्या वर्सेस फर्स्ट मॅच होती आमची. तर आमचे तरी 50 रन झालेले 5 ओव्हरला. तर फर्स्ट ओव्हरला माझा 12 रन देऊन 1 विकेट घेतलेली मी, सेकंड ओव्हर टाकलेली. तर नंतर म्हणजे मॅच आली की 12 बॉल 8 रन पाहिजे होते समोरच्या टीमला प्रतीक 11ला. तर ड्रिंक्स ब्रेक झालेला 3 ओव्हरचा. तर त्यांना बोललं, मी कॅप्टन होता महेश म्हणून आमच्या टीमचा, त्याला बोललं की मी आता दुसरा बॉलर घेत होता ओव्हर, तो त्याला बोललं मी घेतो ओव्हर असं, मला मी टाकतो मी करून दाखवलं असं. तर मी तू त्यांना विश्वास दाखवला की बाबा माझ्यामध्ये आहे की मी हे करू शकतो, मॅच टाइम करू शकतो. तर मग ते 8 रन पाहिजे होते तेव्हा. फर्स्ट ओव्हरला मी पंकज जाधव म्हणून खूप चांगला बॅट्समन आहे अलिबागचा, त्याला फर्स्ट बोल्ड काढलेला आणि 3 विकेट घेतलेला मी त्या ओव्हरला. तिथनं मला सगळ्यांनी म्हणजे ती मॅच विजय करून विजय नाही झालो, पण तिथनं माझी चांगल्या प्रकारे प्रोग्रेस केली, बॉलिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि सगळ्यांना नॅप झालं असं. मग खऱ्या अर्थाने तू शहापूरच्या बाहेर गेला, डोंबिवलीपर्यंत पोहोचला. मग ह्याही पुढची तुझी सुरुवात कशी झाली आणि मग तू कसं पुढे आपला सराव, आपलं कुटुंब, आपलं शिक्षण सगळं कसं सांभाळत गेला? तेव्हा म्हणजे ती मॅच जेव्हा मी होते 12वीला होतो तेव्हा, आणि तेव्हा ती फर्स्ट मॅच होती माझी. नंतर त्यानंतर मी 12th झाली, नंतर मी इंजिनिअरिंगला पप्पांनी बसवलं मला. इंजिनिअरिंगची म्हणजे मला आवड एकदम आता खेळायचं चालू झालं, तर मग खेळण्यामध्ये मी रोज प्रॅक्टिस वगैरे चालू झाली, त्याच्यामुळे मग खेळायची जामच आवड निर्माण झाली मला. मग नंतर ती 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला मी जोंधळे कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तर तिथे झालं कसं म्हणजे जेव्हा फर्स्ट सेमिस्टर झाला आणि फर्स्ट सेमिस्टरच्या वेळेस मम्मीचा म्हणजे फर्स्ट पेपर होता आणि आदल्या दिवशीच डेथ झाली. त्याच्यामुळे मी मग ते एक्झामच्या ह्याच्यामध्ये पण अभ्यास पण करायला भेटला नाही मला वेळ. त्याच्यामुळे 3 विषय राहिले. परीक्षा चालू असतानाच मम्मीचं म्हणजे आईचं दुर्दैवी निधन झालं आजारामध्ये, आणि अशाच परिस्थितीमध्ये पुढे मग तू स्वतःला कसं सावरलं, किंवा मग आई निघून गेल्यानंतर जी कुटुंबावर जी परिस्थिती आली, मग त्यामध्ये तुला काही दडपण आलं का, किंवा मग तुझं क्रिकेट पुढे थांबलं का, किंवा तुला असं वाटलं का की मी इथं थांबावं? ते कसं एकंदरीत तू ते कसं सांभाळलं? मला तेव्हा तर खूपच म्हणजे मम्मीला मी नेहमी सांगायचं की मला आहे आवड, मला खूप पुढे जायचं खेळायचं असं. पण ती मम्मीनी नेहमी सांगायची की आपल्या परिस्थिती नाही अशी, तू नाही खेळू शकत पुढे असं, पहिले अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर असं. तिला मी सांगायचं नाही मला आहे आवड, मी जाईल पुढे. तर असं झाल्यानंतर 12 मम्मीचं डेथ झालं. आणि तुला थोडं थांब, मग कसं आहे की ज्यावेळी तुझी आणि मम्मीची संभाषण झालं असेल, किंवा नेहमी तू जेव्हा खेळत असेल तेव्हा तुझ्या मम्मीची जी प्रतिक्रिया होती खेळाबद्दल, क्रिकेटबद्दल, ती काय होती? तिला मग माहिती होतं मी खेळतो म्हणजे चांगलं खेळतो, ती बघायची अंडरआर्म वगैरे खेळताना मला.
पण ती बोलायची की आपल्या इथे खेडेगावात खेळून तू नाही पुढे जाऊ शकत, क्लब म्हणजे तिकडे पुढे जाण्यासाठी भरपूर पैसे वगैरे म्हणजे पैशाची अडचण येणार पुढे असं. त्याच्यामुळे मग ती पण बोलायची तू पहिले शिक्षणावर लक्ष दे, नंतर शिक्षण झालं की तू पुढे काही करू शकतो असं. आपण पाहत असाल की कोणी असो, कुणाचंही कुटुंब असो, प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी असते. आणि त्याचप्रमाणे जेडीच्या आईची, वडिलांची इच्छा होती की तू क्रिकेटमध्ये खूप मोठा होऊ शकतोस, परंतु बाळा ते होऊ शकत नाही. कारण त्याचं एकमेव कारण आहे की आपली परिस्थिती. जर माणसाची परिस्थिती व्यवस्थित नसेल तर कदाचित माणसाला भीती वाटते की बाबा हा पुढे करिअर आपल्याने होणे नाही किंवा एवढा खर्च आपल्याला झेपणार नाही. त्यामुळे जेडीला त्याच्या मम्मीचं नेहमी सांगणं होतं की जेडी तू बाळा खूप मोठा होशील, परंतु ती मोठा होण्यासाठी तेवढी परिस्थिती आपली नसल्याकारणाने तू जरा शिक्षणावर लक्ष दे. आज ही खरी काळाची गरज आहे. आणि माझं तर आता म्हणणं आहे की जेडीने आपल्या मनातून सगळी भावना व्यक्त केलेली आहे. आपणही चाहते बघत असाल, जर असे काही खेळाडू असतील ना की ज्यांना खरोखर परिस्थितीने खूप ग्रासलेलं आहे किंवा त्यांची ती नसेल परिस्थिती, परंतु त्यांची इच्छा असेल, तर आपल्यासारख्या प्रेरणादायी लोकांनी ज्यांच्याकडे खरोखर मनोबल आहे किंवा आर्थिक बजेट असेल किंवा जे काय असेल, त्यांनी योग्य वेळी जर अशा खेळाडूंना सपोर्ट केला तर कदाचित त्यांचं करिअर पुढे होऊ शकतो. होणारं करिअर असतं ते थांबणार नाही आणि त्यांना एक चांगलं प्रोत्साहन मिळू शकतं. जेडी हे सगळं झालं, मग तू त्यातून सावरलास, मग तू तुझं क्रिकेट पुन्हा कंटिन्यू केलं का? म्हणजे नंतर मी भिवंडीमध्ये इथे कॅम्प होता सीझन बॉलचा, एप्रिल मेची एंडिंग होती तेव्हा. तर तिथे म्हणजे चांगले चांगले प्लेयर्स अंडर-19चा कॅम्प होता तिथे. तर ते आम्हाला म्हणजे हिंट आलेली थोडी की तिथे कॅम्प आहे असं. तर मग आम्ही 4-5 जण होतो, शापूरचे पोरं होतो, ते तिकडे गेलेलो कॅम्पला. तर त्या कॅम्पला जाऊन तिथे मी चांगला परफॉर्मन्स दिलेला. एप्रिल मेच्या एंडिंगला सेकंड सेमिस्टर आहे माझ्या कॉलेजचा. पण मी बोललो की मला नाही, मला क्रिकेटमध्येच म्हणजे उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी सेमिस्टर नाही दिला तो आणि मॅचेस खेळवतील आणि चांगला परफॉर्मन्स देऊन 19च्या कॅम्पला 30 तुला स्वतःवर आत्मविश्वास होता आणि त्या जोरावरच तू मग इकडे फोकस केलं. मग सीझनच्या बॉलावरची पहिली सुरुवात होती का? हा, सीझन बॉलवर पहिली सुरुवात म्हणजे मी भिवंडीला कॅम्पला, भिवंडी कॅम्पला परिसराची एक टीम होती, त्याच्यामध्ये भिवंडी कॅम्पच्यामध्ये मी खेळलेलो फर्स्ट मॅच. तर 3 मॅचमध्ये काहीतरी मी 12 विकेट काढलेले तेव्हा. आणि चांगला मी ते अंडर-19च्या 30च्या स्क्वॉडमध्ये पण आलेलो मुंबईच्या. आणि तिथनं मग नंतर परफॉर्मन्स देऊन पण जरा पैशांच्या याच्यामुळे बजेट थोडंसं गणित बिघडल्यामुळे तुला थांबवावं लागलं. ह्या संपूर्ण प्रवासापर्यंत आपण बोलतो ना की टेनिसचा बॉल आणि टेनिसच्या बॉलपासून तर सीझनच्या बॉलपर्यंत पोहोचणं म्हणजे सहज शक्य गोष्ट नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, तो प्रयत्न बऱ्याचदा असफल देखील झाला असेल. फार क्वचित अशी संधी मिळते आणि स्वतःचं करिअर करायला एक संधी मिळून त्यात माणूस पोहोचतो. जेडी सीझनच्या बॉलपर्यंत पोहोचला आणि सीझनच्या बॉलपर्यंत पोहोचत असताना जेडीच्या परिस्थितीने थोडंसं जेडीला थांबवलं. जेडी ह्या संपूर्ण प्रवासात तुला कोणाचं गाईडलाईन होती किंवा कुठल्या क्लबमधून तुला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होतं किंवा प्रॅक्टिस कशी व्हायची तुझी? मी नंतर मग ते कॅम्पला सिलेक्ट झाल्यानंतर मग बँड्रा इथे क्लब आहे, MIG क्लब म्हणून. तिथे सर आहेत, ते क्लबचे सर होते. त्यांनी मला म्हणजे बघितलेलं कॅम्पच्या मॅच खेळताना. तर ते बोलले की तू इथे क्लबला आहे आणि म्हणजे सरांना बघायचं होतं मला बॉलिंग कसं करतो. तर तिथे जाऊन मी चांगला म्हणजे बॉलिंग टाकली. मग तिथे क्लबला त्यांनी मला जॉईन करून घेतलं, MIG क्लब म्हणून. मोठा क्लब आहे, सचिन तेंडुलकर वगैरे तिथे त्या क्लबला खेळलेला आहे तसं. बँड्रा क्लब. तर मग तिथे त्यांनी खेळून मग मी तिथेच प्रॅक्टिस करून रोज 2 तासाची मध्ये रनिंग असायची सकाळी. त्या क्लबपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणाचं सहकार्य लागलं होतं? क्लबच्या म्हणजे सरांनीच ते मला बघितलेलं सरांनी. मग त्या सरांनी मला कोणातरीकडून नंबर घेऊन मग मला सांगितलेलं. आपल्या सगळ्या क्रिकेटचा देवता म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर यांचं बालपण आणि त्यांच्या क्रिकेटची सुरुवात जिथून झाली, ज्या क्लबमधून झाली, त्याच क्लबमध्ये आज आपला जेडी पोहोचला. जेडीच्या प्रवासामधून जेडी त्या क्लबपर्यंत पोहोचला आणि त्या क्लबमध्ये खऱ्या अर्थाने जेडीच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली, प्रॅक्टिसला सुरुवात झाली. जेडी आज तू टेनिसच्या बॉलवर खेळत असताना तुझ्या प्रवासात तुला डायरेक्टली जो जगभराचा देवता आहे क्रिकेटचा सचिन तेंडुलकर, त्यांची जिथे सुरुवात झाली तिथपर्यंत तुला पोहोचायला मिळालं. तुला त्यावेळी काय वाटलं, कसा अनुभव कसा आला किंवा तुला कसं फील झालं?
तिथे म्हणजे मॅचेस वगैरे खेळताना सगळ्यात चांगले चांगले प्लेयर्स यायचे. वासिम जाफर वगैरे सगळे इंडिया वगैरे खेळलेले प्लेयर्स यायचे. रणजी ट्रॉफी खेळलेले. पण ती बघायचं मी आपण पण जायला पाहिजे तिथे. त्यांच्या म्हणजे त्यांना बघून आपण व्हायची इच्छा की तिकडे पण खेळायला पाहिजे आपण. पण तिथे जरा म्हणजे ते सर नेहमी सांगायचे की तू परफॉर्मन्स देत राहा, नंतर पुढे म्हणजे पैशाचे वगैरे आले अडचण तर आपण करू शकतो, पण तू परफॉर्मन्स देत राहा, म्हणजे असं सर सांगायचे तिथे. त्या क्लबमधला एखादा चांगला असा अनुभव, एखादा क्षण की तो क्षण तुझ्या आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील? एकदा तिथे म्हणजे क्लबची इव्हेंट होते, म्हणजे मॅचेस वगैरे झाले मे मध्ये, म्हणजे प्राइज डिस्ट्रीब्युशन असतं वगैरे सगळं. तर तिथे सचिन सर आलेले, म्हणजे समोरासमोर त्यांची भेट झालेली. ते एकदम चांगला अनुभव होता. क्रिकेटचा देवता आहे, एरवी तू टीव्हीवर पाहिला असेल किंवा ऐकलं असेल, आणि प्रत्यक्ष त्यांना समोरून पाहायचं एक तुझं आदरस्थान होते, किंवा त्याच क्षेत्रात तू पाऊल टाकताना तुझं प्रेरणास्थान आहे. मग तेव्हा कसं फील झालं? म्हणजे असं आपण बघितलेलं की स्वप्नच बघतोय असं झालेलं जरा जसं. कारण समोर आपण क्रिकेटचा एवढा मोठा माणूस बघतोय आणि समोरासमोर बघतोय, त्याच्यामुळे जरा भरून आलं असं. मग तिथपर्यंत सगळा प्रवास झाला, त्याही पुढचा प्रवास मग कशा पद्धतीने, किंवा मग पुढे तू काय केलं? त्यानंतर मी आमच्या इथे साई स्पोर्ट्स टीम शापूरची, मग तिथे आमची टेनिसची सकाळची प्रॅक्टिस 7 वाजता असते. म्हणजे सकाळी आम्ही सगळं प्रॅक्टिस करतो इथे. मग तिथे रोज प्रॅक्टिस वगैरे करून क्लबची प्रॅक्टिस आमची संध्याकाळची असायची 4ची. मग मी इथनं 1ची ट्रेन पकडायचो, मग तिथे 3 वाजेपर्यंत पोहोचायचो. मग ते प्रॅक्टिस वगैरे जाऊन मग रात्री मी रिटर्न यायचो. मग असं म्हणजे रोज प्रॅक्टिस मध्ये टेनिसची. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे क्रिकेटमध्ये तू तिथे स्टेबल झाला, मग खेळाडू झाला, एक चांगला खेळाडू म्हणून तुझ्याकडं सगळे पाहायला लागले. मग अशा वेळेस आता तू कोणत्या अशा ठराविक टीम मधनं खेळतो की कसं? मग त्यापुढं तुझा आत्ताचा प्रवास कसा आहे, की आतापर्यंत तू कुठपर्यंत पोहोचलास? आता जिल्ह्यात मॅच होत असतील, तालुक्यात असतील, त्याही पलीकडे कुठे कुठे संधी मिळाली तुला? मी सध्या तरी भरपूर नागपूर झाले, कोलकाता, गोवा, कर्नाटक, गुजरात वगैरे, राजकोट वगैरे सगळ्या म्हणजे तिकडे मॅचेस वगैरे खेळून सध्या. पण चांगला जेव्हा एक दुबईला मला म्हणजे दुबईवरून कॉल आलेला एकदा की तिकडे मॅचेस होत्या. एक 10PL म्हणून मोठी टुर्नामेंट होते, म्हणजे 20 लाख प्राईज असते त्यांचं. तर तिथे माझ्या एक सुमित ढेकळे म्हणून हे खेळाडू आहे, त्यांनी माझं नाव सूचित केलं तिकडे त्यांना, ना तू ये खेळायला असं. म्हणजे तर त्यांनी मला तिकडे प्रमोट केलं खेळायला. दुबईपर्यंत जाण्याची वेळ आली. मग दुबईला तू गेला, दुबईला गेल्यानंतर मग तिथली टुर्नामेंट खेळला, मग कसं वाटलं तुला दुबईला गेलं? आपल्या इथे मॅच खेळून आणि तिकडे मॅच खेळून खूप फरक आहे. आणि तिथला अनुभव वेगळाच असतो. म्हणजे आता तिकडे शारजा इंटरनॅशनल स्टेडियमला मॅचेस होत्या, त्या स्टेडियमला खेळून एकदम म्हणजे आपण बाहेर येऊन असं मलाच हे झालं की मी इकडे बाहेर आलो आणि आपल्या गावाचं आणि तालुक्याचं नाव मी नेलं बाहेर, असं मला. तुला एक अभिमान आला आणि तुझं मन भरून आलं. खऱ्या अर्थाने असा क्रिकेटवर असावा की ज्यावेळी तो दुबईत गेला आणि ज्यावेळी मॅच खेळला त्यावेळेस त्याला त्याच्या गावाची आठवण झाली, त्याच्या तालुक्याची आठवण झाली. म्हणजे कुठेतरी माणसाला अभिमानास्पद वाटतं की मी एका खेडेगावात, गोकुळगावसारख्या गावात वाढलो, शहापूर तालुक्यासारख्या तालुक्यात मी माझा करिअरची सुरुवात झाली आणि आम्ही दुबईपर्यंत पोहोचलो. आणि मग दुबईमध्ये गेल्यानंतर माणसाला त्याची जाणीव होणं म्हणजे खरा अर्थ क्रिकेटर हाच असावा. आतापर्यंत तुम्ही सगळा प्रवास तर मांडला, परंतु आता सद्यस्थितीत तुझं क्रिकेटचं विश्व कसं आहे आणि या क्रिकेट विश्वाला तुला जे काही सहकार्य लागतं ते कशा पद्धतीने? आता सध्या मी तर रायगडच्या टीममध्ये खेळते सध्या. खूप चांगले चांगले प्लेयर्स असतात म्हणजे टीममध्ये. आणि आम्ही सध्या आता मी 2-3 दिवसापूर्वीच मालवणची स्पर्धा जिंकली आम्ही, आणि तिथे चांगला परफॉर्मन्स दिला मी असा. आणि खूप चांगलं वाटलं की असं आपण खेळतो असं. आता जेडीने उल्लेख केला की बाबा मी आत्ताच अलीकडे रायगडला गेलो होतो आणि मालवणची स्पर्धा खेळलो किंवा त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केला. आपल्या सर्वांना सांगावंसं वाटेल की ही गोष्ट एवढीच खरी आहे की आज हा जो जीवन प्रवास त्याचा जो उलगडला जातोय जेडीचा,
तो खऱ्या अर्थाने ह्याच गोष्टीपासून एके दिवशी मी जेव्हा माझ्या मित्रांमध्ये बसलो होतो त्यावेळी मला माझ्या मित्राने आता ज्या लाईव्ह मॅच चालतात 10 स्पोर्ट्स वगैरे काय ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर ते जे काय चालतात त्यातली मला एक मॅच दाखवली आणि ती मॅच दाखवली असताना ती मॅच होती रायगडमधली, मालवणमधली. आणि त्यावेळी त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुला माहिती आहे का याच्यात कोण आहे. मी म्हटलं कोण. आता एव्हाना माझा क्रिकेटशी एवढा काही संबंध नाही, पण त्यांनी मला दाखवल्यानंतर मला असं सांगितलं की आपला शापूरचा पोरगा खेळतोय. म्हटलं आपल्या शापूरचा पोरगा मालवणमध्ये कसं होतोय. तर म्हणे नाही, जेडी नावाचा पोरगा आहे जो खूप टॅलेंट आहे आणि चांगला क्रिकेटर आहे, त्याला इथनं बोलवलं जातं खेळायला. आणि मी म्हटलं मला मॅच दाखव. त्यावेळी त्यांनी मला मॅच दाखवली. मी त्यावेळी त्या जेडीची ओव्हर बघितली आणि तेव्हा मला कुठेतरी असं भरून आलं की खरोखर आपल्यासारखा ग्रामीण भागातला एक खेळाडू आज मालवण रायगड सारख्या ठिकाणी जाऊन एवढा चांगला परफॉर्मन्स करतो आणि तिथली जनता त्याला डोक्यावर उचलून फिरवते किंवा त्याचा आनंद साजरा करते. मला खूप बरं वाटलं. म्हटलं मग असा क्रिकेट जर आपल्या तालुक्यात असताना तो जर जनतेपर्यंत पोहोचत नसेल तर कुठेतरी आपण आपल्या खबर 24 तासच्या माध्यमातून त्याला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्याच्या ह्या क्रिकेटच्या करिअरसाठी काहीतरी मोलाचं सहकार्य व्हावं यासाठी आपण त्याचा जीवनपट किंवा त्याचा जीवनप्रवास उलगडल्याशिवाय पर्याय नाही. आणि मी तात्काळ त्याच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला होकार दिला की मी रायगडवरून परत आलो की मी तात्काळ तुम्हाला भेटतो आणि आज आपण सर्व त्याचा जीवनप्रवास उलगडताय. त्याचं हे एकमेव कारण आहे आणि मला आवडलं. जेडीचा जो काही परफॉर्मन्स होता खऱ्या अर्थाने एक शापूरकरला एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि जेडी तू रायगडवरून आला आता या मॅच होत्या रायगडच्या टीम मधनं गेला गोव्याला मॅच होता. तर मग आता हे सगळं तुझं आता जवळजवळ क्रिकेटचंच करिअर 100%. यापुढे काय डोक्यात आहे तुझ्या, काय करायची इच्छा आहे. मला तर आता रणजी ट्रॉफी पर्यंत तरी IPL वगैरे खेळायची खूप इच्छा आहे. म्हणजे सीझन बॉल मध्ये करिअर करायची इच्छा आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे जरा ते शकत नाही. त्याच्यामुळे आता तुझी खूप मोठी इच्छा असेल नक्कीच एक क्रिकेटर म्हणून तुला रणजीत जायचं असेल. IPL तर खूप चांगल्या पद्धतीने हे केलं जातं. तर आतापर्यंत तुला समाजामधून किंवा आपल्या समाजातील लोकांकडनं असं काही योगदान मिळालं का, अशी काही मदत मिळाली का ज्याने तुझ्या क्रिकेटला एक चांगला टच मिळाला, असं काही कधी घडलं का. अजून तरी नाही मिळाली. असं होती अपेक्षा पण नाही अजून. मी मागच्या वेळेस आता अंडर 19च्या वेळेस तिच्या स्कॉडमध्ये आलेलो, पण तेव्हा तिथे त्यांनी म्हणजे माहिती झालं की म्हणजे पैसे असं मागतात थोडे, पण ते नंतर पैसे नसल्या कारणाने मग ते भरता आले नाही आणि माझं पुढच्या टीममध्ये सिलेक्शन झाले नाही. तुझ्या नावाचं तर आता गवगवा खूप आहे आणि तू खऱ्या अर्थाने जनसामान्यापर्यंत पोहोचलाय. कारण तू जेडी या नावाने खऱ्या अर्थाने तालुक्याचे आज नेतृत्व करतो. तालुका स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल, लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काही सामाजिक क्षेत्रात मदत करणारे असतील ते कधी तुझ्यापर्यंत पोहोचले का, किंवा एव्हाना तू कधी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तुला कधी असं त्यांच्याकडनं काही असं प्रोत्साहन मिळालं का कधी असं. म्हणजे खाडीच्या मैदानावर मॅचेस होतात तिथे येतात, म्हणजे कार्यकर्ते वगैरे येतात मॅचेस वगैरे बघायला. तिथे त्यांनी खेळ बघितलाय माझा असा, पण अजूनपर्यंत अजून मदत वगैरे पूर्ण नाही मिळाली असं. जर समजा तुला आपल्या काही इच्छुक मदतवीरांनी जर मदत केली, आपल्या चाहत्यांनी जर काही सहकार्य केलं, तर नक्कीच तू पुढचं करिअर कसं करणार, काय तुझी आयडियोलॉजी. मी तर माझं म्हणजे खेळायचं म्हणजे प्रयत्न तर करतच राहणार, प्रॅक्टिस वगैरे, पण मदत वगैरे झाली म्हणजे काय लागली मदत आणि कोणी केली तर ते जरा बरं होईल असं. मग आता या सगळ्या प्रवासात तुझ्या कुटुंबात तुझी आर्थिक परिस्थिती, मग तुझी बाजू कशी काय सांभाळली जाते. मी आता जेवढे म्हणजे मला मॅचेस वगैरे खेळून पैसे वगैरे भेटतात ते म्हणजे आम्ही कुटुंब चालतं माझं. म्हणजे मीच आता अर्धे तर मीच बघतो सगळे घरातलं, पप्पांच्यावर जास्त लोड नाही घेत मी, आणि मी माझ्या परिमी किती होते तेवढं करत. 2 छोट्या बहिणी, त्यांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे कसं. हां, ते आता ती एक 11वीला आहे छोटी, हर्षला म्हणून. ती ठाण्याला तिचं ऍडमिशन घेतलं कॉमर्स. तिला CA व्हायचंय. तिला तिच्याहून खूप मोठं ध्येय आहे. ती अभ्यास पण करते तशी, पण तिला आर्थिक परिस्थितीमुळं बघू आता कसं होतं. आणि त्या दुसरी मोठी आहे ती 13वीला म्हणजे फार्मसी करते, ती दोनले कॉलेजमध्ये शिकते असं.
खऱ्या अर्थाने तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण एका एकदम सामान्य कुटुंबातून आणि खास करून ग्रामीण भागातून गोकुलगाव सारख्या ठिकाणाहून आज जयदीप बोंडिवले आज जेडी नावाने लोकपरिचित होतो, क्रिकेटमध्ये आपलं स्थान मिळवतो आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर आपल्या करिअरला एक वाटचाल दाखवतो. खऱ्या अर्थाने याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. जयदीप, मी तुला एक सांगेन की आज तू तुझ्या परिस्थितीवर मात करत इथपर्यंत पोहोचलाय. असे शेकडो तरुण आज ह्या खेळामध्ये असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, ते ह्याच पद्धतीने प्रवास करतात, पण काही ह्याच कारणास्तव मागे फिरतात, तर काही थांबतात मध्येच किंवा पुढे वाटचाल करण्यासाठी त्यांना हिंमत मिळत नाही. तर असे जे काही खेळाडू असतील त्यांना तुझा काय संदेश असेल आणि तुझं काय आव्हान असेल की खेळामध्ये आपल्या कलेला कसा न्याय द्यावा? आपण स्वतः खेडेगावात ते राहतो, ते खेडेगावात जास्त आपल्याला हे भेटत नाही, म्हणजे प्रोत्साहन भेटत नाही. त्याच्यामुळे पण तुम्ही प्रॅक्टिस तर करून राहायलाच पाहिजे आणि टॅलेंटेड असलं तर इकडे शापूर वगैरे ठिकाणी येऊन म्हणजे जरा प्रॅक्टिस वगैरे करायची आणि चांगल्या मोठ्या चांगल्या खेळाडूंचं जरा प्रोत्साहन घेतलं तर ते अजून आपल्याला त्याला हे भेटेल. म्हणजे असं आज ज्या खऱ्या अर्थाने आपण आज जी काही चर्चा करतोय किंवा जो काही संवाद साधतोय याचा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये जडी माझं एक सांगणं असेल तुला की ज्या क्रिकेट रसिकांनी तुला आज खऱ्या अर्थाने जेडी ह्या नावाने पुढे आणले, क्रिकेटचे चाहते जे जेडीचे चाहते झालेले आहेत, त्यांनी आज जेडी हे नाव आणि तुला प्रोत्साहन करून आज पुढे आणलेले, आज खऱ्या अर्थाने तू लोकांमध्ये पोहोचलाय, तर संपूर्ण चाहत्यांना तुझं काय म्हणणं असेल? त्यांनी मला म्हणजे खूप शापूरच्या आता मी जेवढ्या मॅचेस वगैरे बाहेर जातो आणि तिथे खूप चांगले फोन येतात, मॅचेस कधी आहे तुझी, केव्हा मॅच आहे, ते मला लिंक वगैरे पाठवा असं ते म्हणजे सांगत असतात. ते बरं वाटतं जरा. आपल्या शापूरची सगळी लोक असतात ते सांगतात की मॅच वगैरे बघण्यासाठी आतुरता करतात ते, आणि बरं वाटतं. फोन वगैरे आले की मॅसेज वगैरे जिंकलो का आणि मॅसेज वगैरे करतात, त्याच्यामुळे बरं वाटतं. आपण संपूर्ण जो काही आतापर्यंतचा प्रवास असेल जेडी म्हणजेच जयदीप बोंडिवले याचा क्रिकेटवीराचा, तो आतापर्यंत आपण उलगडण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या प्रकारे जे काही सत्य परिस्थिती आहे ती आज एका क्रिकेटवीराने आपल्यासमोर मांडलेली. नक्कीच आपण सर्व ह्या जयदीपच्या पुढील करिअरला प्रोत्साहन द्याल यात कोणतीही शंका नाही. परंतु माझं शेवटच्या टप्प्यात आपल्या सर्वांना म्हणणं असेल की आपण जर एक चांगले मार्गदर्शक असाल, आपण जर चांगले एक मदतवीर असाल, तर नक्कीच जयदीप सारख्या क्रिकेटवीराला तुमच्या मदतीची गरज आहे. आज खऱ्या अर्थाने जयदीप टेनिस बॉलपासून तर सीझनच्या बॉलपर्यंत आज जवळजवळ म्हणजे त्याचं लक्ष गाठलेलं आहे त्यांनी, आणि तो ह्याही पुढे स्वप्न पाहतो की मला रणजीत जावायची इच्छा आहे, मला IPL खेळायचं आहे, मला पुढे चांगले क्रिकेटर व्हायचं आहे. जर हे सगळं व्हायचं असेल तर त्याला आर्थिक मदतीची गरज असते आणि आर्थिक स्रोत नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही, हे आपल्या सर्वांना ज्ञात असेल. परंतु परिस्थिती खूप हालाकीची असल्या कारणाने एक सामान्य कुटुंब असल्या कारणाने जयदीप तेवढं करू शकत नाही. आता जे काय मिळतं त्यात त्याला कुटुंब सांभाळावं लागतं आणि सांभाळत असताना आपला क्रिकेट सांभाळावं लागतो. असा हा आता नवतरुण जो प्रयत्न करत आहे त्याला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं. खबर 24 तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिनेश पाचगर याचं आपल्या सर्वांना एक आव्हान असेल की जयदीप सारख्या एका खेळाडूला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुमच्या मदतीनेच हा जयदीप ह्या शापूरचंच नव्हे या संपूर्ण महाराष्ट्राचं नाव या संपूर्ण महाराष्ट्राचं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. आणि मला आशा असेल की मला एक तुमच्याकडनं आशा आहे की नक्कीच आज तुम्ही हे सर्व जीवन प्रवास बघितल्यानंतर जयदीपला नक्कीच मदत करणार. या संपूर्ण स्क्रीनवर जयदीपचा नंबर असेल, माझा नंबर असेल, तर आपण संपर्क करू शकता, जयदीपला भेटू शकता, जयदीपची संपूर्ण परिस्थिती पाहून त्याला मदत करू शकता. आणि माझे जाहीर आव्हान असेल आणि असंच जयदीपला प्रोत्साहन देत अशा खेळाडूंना तुम्ही नक्कीच प्रेरणास्थान बना आणि आपल्या संपूर्ण जे काही खेळाडू असतील त्यांना योगदान द्या, जेणेकरून याच्यातून जयदीप सारखे क्रिकेटवीर पुढे येतील आणि आपलं नाव जगावर नक्कीच पुढे आणतील, यात कोणतीही शंका नाही. खबर 24 तासच्या माध्यमातून हा जो आपण प्रयत्न केलाय त्याला आपण सर्वांनी दाद दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्याही परिसरात आपल्याही आजूबाजूला जर असे काही दुर्लक्षित कलाकार खेळाडू
जर असतील तर आमच्याशी संपर्क साधा. नक्कीच आपण खबर 24 तासाच्या मधून त्यांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू. धन्यवाद.